आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती आई काही नाही झालं बाळा, तू बरी आहेस आता? काही नाही झालं. तो भावला त्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ, नाही तर समुद्रात टाक, नाही तर जाऊन टाक. हो मला माहितीये तो चांगला नाहीये. शक्ती शांत हो. त्या भावल्यातला मांत्रिक निघून गेलाय, निर्जीव झालाय तो भावला. आता त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हो पिल्लू, चला तुम्ही दोघे आता निवांत राहा, मी निघते. थांब ना. थांब ना आदिती, मी येईन परत नंतर. आता निघायला हवं. बाबा शक्ती, मला ठीक आहेस ना तू? त्या मांत्रिकाने सगळ्यांना खूप त्रास दिलाय. माझ्याकडून काय काय करून घेत होता मलाच कळत नव्हतं. तो खरंच खूप वाईट आहे. बाळा, आपल्यावर आता हे जे संकट आलं होतं ना ते कायमचं टळलंय. तो मांत्रिक आता आपल्या कोणाचं काहीही वाकडं करू शकणार नाही. सॉरी. काय करतेय सगळं मैत्री? तू सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. जे काही घडलंय त्यात तुझा काहीच दोष नाहीये. तू नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, पण मी जे डोळ्यांनी बघितलं त्यावरच विश्वास ठेवला. आय एम सॉरी, मी खूप बोलले तुम्हाला. मैत्री, ती तुझी त्यावेळची रिॲक्शन होती. त्यावेळेला तुला जे काही दिसलं त्यावर तू रिॲक्ट होत होतीस, आणि तुझ्या जागी दुसरं कोणी असतं, मी असतो तर कदाचित असाच रिॲक्ट झालो असतो. त्यामुळे प्लीज तू त्याचं वाईट मानून घेऊ नकोस, आणि प्लीज सॉरी म्हणणं बंद कर. जे काही घडलं त्याला तू काय मी काय कोणी जबाबदार नाही. सगळं तो मांत्रिक घडवून आणत होता. आदितीकडून कळलं की तुम्ही मांत्रिकाला जाळलं. तुम्हाला या सगळ्याचा सुगावा कसा लागला? आदितीकडूनच. एका मांत्रिकाने शक्तीच्या शरीराचा ताबा घेतलाय. घरातल्या एका भावल्यात त्याचा आत्मा आहे. आपल्या शक्तीला त्याने वश केलंय. मग त्यानंतर लगेच मी त्या देवळातल्या गुरुजींना फोन केला, त्यांना भेटायला गेलो. मैत्रीवर जे संकट आलं ते आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. मी मैत्रीला कॉल केला आणि कमलाचा जीव धोक्यात असल्याचं खोटं सांगितलं. तुम्हाला त्याचं शरीर शोधून त्याला अग्नी देऊन नष्ट करावं लागेल आणि त्या बावल्याची विल्हेवाट लावावी लागेल. मग आपोआप शक्तीवरचा मांत्रिकाचा ताबा सुटेल. म्हणजे गुरुजींनी कमलाईच्या मरणाबद्दल खोटं सांगितलं होतं मला? हे बघ मैत्री, गैरसमज करून घेऊ नकोस. गुरुजींना त्यांच्या नातवाचा जीव वाचवायचा होता म्हणून ते असं वागत होते. पण त्या मांत्रिकावर विजय कसा मिळवायचा ह्यावर उपाय सुद्धा त्यांनीच सुचवला. त्या मांत्रिकाने स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांना वेठीस धरलं होतं.
बरं झालं तुम्ही त्याला संपवलं ते. त्याला संपवलंय, पण आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला ज्यांनी ही सुपारी दिली त्याचा बंदोबस्त करायला हवा. कोणी दिली होती सुपारी? रावसाहेब. त्याच्यावर आत्ता तरी मात केली आहे आपण, पण मला खात्री आहे रावसाहेब काही गप्प बसणारातला नाहीये. आपणही शांत बसायचं नाही, त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यावंच लागेल. मांत्रिकाला मारणं एक प्रकारे गुन्हाच आहे. केस नाही ना होणार, तुम्हाला अटक नाही ना होणार? नाही, असं काही होणार नाही. ऍक्च्युली एक इन्स्पेक्टर आहेत, माझी मैत्री झाली आहे त्यांच्याशी. हे सगळं घडल्या मी त्यांना फोन केला, त्यांना सगळं सांगितलं, तर त्यांच्याकडनं मला कळलं तो मांत्रिक गेली अनेक वर्ष वॉन्टेड आहे. पोलिसच शोधतायत त्याला. जिवंत मृत कुठल्याही अवस्थेत पोलिसांनाच तो हवा होता. त्यामुळे त्या मांत्रिकाला मारून ऍक्च्युली मी पोलिसांची मदतच केली आहे. वा, असं असेल तर बरंच झालंय. इतक्या दुष्ट माणसाचा शेवट असा होणं गरजेचं होतं. यश, मांत्रिकाने आपल्या शक्तीला खूप त्रास दिलाय. गेल्या काही काळात बरंच काही सहन केलंय तिने, आणि आपल्याला कसलाच सुगावा लागला नाही. आणि अदिती, ती जर वेळेवर आली नसती तर मी जिवंत नसते. यश, म्हणजे त्या बावल्याने मला मारण्याचा प्लॅन केला होता. काय? थँक गॉड मी वेळेत पोचलो आणि त्या मांत्रिकाला संपवलं, नाहीतर त्यांनी तुला. थँक गॉड म्हणालो ना मी. बघ मैत्री, खरंच विश्वास बसायला लागलाय माझा आदिशक्तीच्या कृपेवर. तुझी श्रद्धा, तुझाच विश्वास आहे तिच्यावर. त्यामुळेच आदिशक्तीने आपल्याला या सगळ्या संकटातनं बाहेर काढलं. हो, ते तर आहेच. आई आदिशक्ती नेहमीच आपल्याला संकटातून तारते. आई आदिशक्ती, तुझी छत्रछाया आमच्या कुटुंबावर सतत राहू देत, आणि अशीच आम्हाला वाट दाखवत जा पुढे. आणि माझी दुरावलेली माणसं लवकरात लवकर माझ्या जवळ येऊ देत. आणि ज्यांनी आमच्या जीवाचा खेळ केलाय त्यांनाही लवकरच तूच शिक्षा दे. चला जेवूया, भूक लागली असेल ना. मी पटकन करते काहीतरी. ऍक्च्युली माझा आणि शक्तीचा वेगळा प्लॅन ठरला होता. आम्ही दोघं बाहेर जाणार होतो जेवायला, म्हणूनच मी तिला न्यायला आलो होतो ऍक्च्युली. हो 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 हो. चल जाऊया. येतो. दोघच चालले? माझा विचारही केला नाही. मी आले नसते का? विचारायचं तरी एकदा मला. मैत्री, तू म्हणजे जेवून घे, आम्हाला यायला उशीर होईल हे सांगायचं होतं. बाय. यशवर्धन, तुला जिवंत नाही सोडणार. साहेब, त्या यशला खूप मारण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण लक त्याच्या बाजूने होतं साहेब. अरे चप. लक तुम्हा दोघांच्या बाजूने असं समजा की आम्ही अजून तुम्हाला जिवंत ठेवलाय. हे तुम्ही दोघही कुठल्याच कामाचे नाही आहात. मला सांग, त्या मांत्रिकाच्या बॉडीची जर राख झाली तर त्याचा आत्मा कुठे आहे? माहित नाही साहेब, भटकत असेल कुठतरी. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय की त्या मांत्रिकाचा आत्मा इथेच कुठेतरी भरकटत असणार. अरे चप. अरे अक्कल शून्य मूर्खांनो, रोज मर्डर, हाफ मर्डर, मारामारी, 1770 लफडी करणारे तुम्ही.
एका साध्या आकडेमोड करणाऱ्या मास्तर कडून मोडला गेला. साहेब, जरी तो मास्तर असला ना, पण आपल्यासोबत मास्टर क्लासच्या हिरो सारखा नडलाय तो. तोंड वर करून तुझी हार सांगू नको मला. तुम्ही दोघांनी आजची चूक केली आहे ना, त्याची शिक्षा तुम्हाला नाही, आम्ही स्वतःला द्यायला हवी. अरे आम्हीच मूर्ख एवढं मोठं महत्वाचं काम तुमच्यासारख्या अक्कलशून्य भिड्डोकांकडे दिलं. साहेब, आम्ही सगळी काळजी नीट घेतली होती. तोंडातून आवाज काढू नको ओके. दिवसेंदिवस तू बिनकामाचा होत चाललायस. तुझा निर्णय घ्यायलाच हवा. आणि हा करोना आयुष्यभर तुझी आमच्या हातून सुटका नाही. ऑल ओके? ऍब्सोल्युटली फाईन. मैत्री, आता मी तुला म्हणणार तुझ्याकडे बघून कळतंय सगळं ओके नाहीये, मग तू ते टाळणार. मग मी म्हणणार ठीक आहे, विश्वास नसेल तर नको सांगूस, मग तू तुझ्या मनातलं व्यक्त करणार. हा एवढा सगळा खटाटोप करण्याऐवजी आपण डिरेक्टली कम्युनिकेट करू शकतो. एवढ्या रात्री एकटीच घराबाहेर घराकडे एकटक बघत उभी असतो, नक्कीच काहीतरी बिनसलंय. काय झालंय? हे 4 भिंतींच्या आड किती निर्धास्त असतो नाही आपण. अनेक पावसाळे झेलून हे घर तसंच आहे कायम. ताठ मानेनं उभं आहे, कणखर तटस्थ. आपल्याला या घरासारखं होता आलं पाहिजे. मला या घराकडून काय शिकायला मिळतं माहितीये का यश? आपल्यावर कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी हतबल व्हायचं नाही. उभं राहायचं ताठ मानेने, हलायचं नाही अजिबात. आणखी एक गोष्ट आहे, मला काय वाटतं माहितीये, तर एखाद्या घराच्या दारातनं जर सुख निघून गेलं असेल तर कधी ना कधी त्याच दाराच्या चौकटीतनं कुठल्या तरी नवीन रूपात तेच सुख परतून येतं. कमलाई आणि रूपा येतील परतून. मला त्यांची खूप आठवण येते. ज्या कमलाई आणि रूपाने हे घर आपल्या घरासारखं जपलं, आपलं मानलं, वाढवलं, त्या कमलाई आणि रूपाशिवाय मला खूप सुनं वाटतं. हे घर खूप खायला उठतं. आय नो. मला कमलाई आणि रूपा परत यायला हवेत. मला माझं घर पूर्वीसारखं बघायचंय, आनंदी. मला कमलाईच्या हातची पिठलं भाकरी पण खायची खरंच. आणि रूपाच्या हातचा मसाले चहा, इतका कमाल मसाला चहा कोणीच नाही बनवू शकत. आणि बेरी, काय पुलाव बनवला होता तिने, कमाल. काय चव होती त्या पुलावाला, सुगरणच आहे. आय एम सॉरी. मेरीच्या बाबतीत मी खूप मोठा गैरसमज करून घेतला. चुकलं माझं. मला तिला भेटायचंय, मला तिची माफी मागायची आहे. कुठल्या तोंडाने मागणार माफी? मैत्री, रिलॅक्स. माझ्या खूप जवळच्या मित्राची बायको आहे मेरी. तिने सगळं समजून घेतलं. हा, अर्थात तिला वाईट वाटलं होतं, ती दुखावली गेली होती.
पण जे काही घडलं ते कशामुळे घडलं हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हापासून तिला तुझी जास्त काळजी वाटते. इनफॅक्ट ती मला म्हणत होती की मला मैत्रीला भेटायचंय. खरंच असं मेरीला वाटलंय? हो. अर्थात मी तिला लगेच हो म्हणून नाही सांगितलं. म्हटलं आधी तुझ्याशी बोलतो, तुला विचारतो, तुझी काही हरकत नसेल तर तिला बोलवतो घरी. कारण काय आहे ना, तुम्ही एकदा भेटलात ना की मनातली ही जी काही गैरसमजाची जळमट आहे ती तरी निदान पुसली जाते. अर्थात. मला काय हरकत असणार आहे? मला भेटायचंय मेरीला. प्लीज तिला बोलवा उद्या. ठीक आहे, बोलवतो उद्या. आणि आता अजून किती वेळ अशीच उभी राहणार आहेस तू घराकडे बघत? नाही म्हणजे तू ठरव. मला फक्त एवढंच वाटतंय की बराच वेळ झाला. यश, थँक्यू सो मच. कशाबद्दल? तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मी इमॅजिन पण नाही करू शकत. असं मरण माझ्या समोर उभं येऊन टाकलं होतं आणि त्याच वेळी तुम्ही जर त्या मांत्रिकाला मारलं नसतं तर आयुष्यात नाही विसरू शकत. हे उपकार आहेत माझ्यासाठी खूप मोठे. मैत्री, उपकार? उपकारांची भाषा करतेस तू? हे बघ, मी जे काही केलंय ते काही उपकार नाहीयेत. कोणावरही काही उपकार करायचे नाहीयेत मला. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य आहे. तुझ्या तोंडून सॉरी किंवा थँक्यू ऐकायला मिळावं म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. इनफॅक्ट मला वाटतं की सॉरी, थँक्यू ही सगळी फॉर्मॅलिटी नवरा बायकोच्या नात्यात. सॉरी नाही म्हणजे सॉरी एवढ्यासाठी कारण आपल्यात पूर्वीसारखं नातं आता नाही राहिलंय हे कधी कधी विसरायला होतं मला. एक्स्ट्रीमली सॉरी. मी काय म्हणते, आपल्याला नात्यात थोडंफार फॉर्मल होता आलं पाहिजे. काय हरकत आहे नाही का? म्हणजे तुम्हाला सॉरी म्हणता आलं पाहिजे, माफी मागता आली पाहिजे. आणि ह्या सगळ्यामुळे नात्यातलं अंतर वाढत नाही, कमी होतं. आपल्यातलं अंतर कधी कमी होणार आहे काय माहित. तुम्ही काही म्हणाला? नाही नाही, काही नाही. मला एवढंच म्हणायचं होतं की हे नको ना ही सॉरी थँक्यू वाली फॉर्मॅलिटी. पण तू जे म्हणतेस तेही पटतंय मला. गुड नाईट. गुड नाईट. बॉस बॉस प्लीज प्लीज तुम्ही आहे ना शांत व्हा, नाहीतर रागाच्या भरात काही होऊ शकतो. तुमचा नेम चुकला ना तर माझा गेम होऊ शकतो. गेम आधीच झालाय, आमचा गेम झालाय. किती प्रयत्न केले त्या यश आणि मैत्रीला काही आम्ही संपू नाही शकलो. त्या मांत्रिकाने मैत्रीला मृत्यूच्या सापळ्यात बरोबर अडकवलं होतं. मरण तिच्या समोर होतं, पण तिचं नशीब इतकं बलवत्तर की मृत्यूला सुद्धा हरवलं तिने.
वाचलं. बॉस, हा असा जादूटोणा करण्यापेक्षा ना आपल्या माणसांना हाताशी घेऊन आहे ना त्या मैत्रीला एका सेकंदात संपवलं असतं. आणि तसं मी तुम्हाला सांगितलंही होतं, पण तुम्हीच ऐकलं नाही. आता ना एक चान्स द्या. त्या मैत्रिणी तिच्या संपूर्ण कुटुंबाला ना एका मिनिटात संपवतो. त्याची काही गरज नाहीये. साध्या त्या मांत्रिकाची बॉडी नाही सांभाळता येईल तुम्हाला. मैत्रीला काय संपवणार आहात तुम्ही? फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस. या 2 दिवसात त्या दोघांपैकी एकाला संपवणार हा रावसाहेब. आजवरती आमचे सगळे प्रयोग फेल गेले, पण आता नाही, आता नाही. आता आम्ही स्वतः मैदानात उतरणार. मैत्रीला कळणार पण नाही वार कुठनं झाला आणि जीव कसा गेला ते.